आम्ही सर्व विद्यार्थी मिळून सी वर एक सिरीज बनवत आहोत. त्यात माझा टॉपिक आहे स्ट्रिंग. तर व्हॉट इज स्ट्रिंग? स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर दॅट टर्मिनेटेड बाय नल कॅरेक्टर. आणि स्ट्रिंग इज ऑल्सो वन डायमेन्शनल ॲरे ऑफ कॅरेक्टर. स्ट्रिंगची शेवटची व्हॅल्यू ही /0 ने दर्शवली जाणार. आणि चला आता आपण बघूया हॅलो नावाची स्ट्रिंगचा आपण मेमरी ॲलोकेशन बघूया आता आपण. फॉर एक्झाम्पल आपल्याकडं हॅलो नावाची स्ट्रिंग आहे. त्या स्ट्रिंगमध्ये आपण त्याची मेमरी ॲलोकेशन कसं होतं ते बघूया. तर त्याच्या लास्टची व्हॅल्यू ही /0 म्हणजे ही नल असणार. त्याचं इंडेक्सिंग होणार. इंडेक्सिंग नेहमी 0 ने स्टार्ट होणार. तर 0 1 2 3 4 आणि 5. तर त्याचं आपण ॲड्रेस कसा स्टोअर होणार. ॲड्रेस स्टोअर करताना त्याचा समजा आपण 2001 2002 2003 2004 2005 2006 ते प्रत्येक सिस्टमच्या याच्यावर अवलंबून असणार की त्याचा ॲड्रेस कधी. काही सिस्टमला ॲड्रेस हा वेगळा. तर आपण त्याचा स्ट्रिंगचा सिंटॅक्स बघूया. सिंटॅक्स कसा असतो. तर str नावाची स्ट्रिंग घेतली. त्यात आपण त्याची साईज डिक्लेअर करणार जी. आणि इथं स्ट्रिंगचं नेम असणार. त्याला सेमीकोलन देणार. यात कॅरेक्टर ही स्ट्रिंगचं आपण डेटा टाईप घेतलेला आहे आणि स्ट्रिंग नेम घेतलंय. स्ट्रिंगचं नाव आपण str घेतलंय आणि आपण त्याची साईज ॲलोकेट करणार. मग त्याला किती साईज लागणार बा आपण ती साईज त्या मेमरीमध्ये अलोकेशन होणार. तर समजा आपण त्याचं डिक्लरेशन बघू. डिक्लरेशन स्ट्रिंगचे 2 टाईप पडतात डिक्लरेशनचे. फर्स्ट वन इज बाय कॅरेक्टर ॲरे. तर फर्स्ट वन इज char str. त्याला साईज दिली आपण 10 बाईट्स इज इक्वल टू कॅरेक्टर. समजा आपल्याकडे स्ट्रिंग आहे h, e, l, o. त्या ये स्ट्रिंग हमेशा स्ट्रिंग आहे ना प्रत्येक वेळेस कर्ली ब्रेसेस मध्ये येणार. कारण ते कॅरेक्टर ॲरेचा फॉर्म आहे त्याचा. त्यामुळे स्ट्रिंग ही कर्ली ब्रेसेस शेवटला सेमीकोलन. तर आता आपण बघूया स्ट्रिंगचे फंक्शन. स्ट्रिंग फंक्शन स्ट्रिंगचं पहिलं फंक्शन आहे strcpy टू कॉपी टू स्ट्रिंग. समजा आपल्याकडं 2 स्ट्रिंग आहे char str1. त्याला आपण साईज दिली 10 बाईट्स. म्हणजे त्याच्यात आपण स्टोअर केलं हॅलो सेमीकोलन. आणि आपल्याकडे दुसरी स्ट्रिंग आहे char str2. त्याला पण आपण साईज दिली 10 बाईट्स. त्याच्या स्ट्रिंग ठेवली WRLD वर्ड. त्याला मग आपल्याला त्याची कॉपी करायची. आपल्याला स्ट्रिंग कॉपी करायची. मग त्याचं आपण आहे ना त्याचं फंक्शन यूज करणार. तर मग त्यासाठी आपण strcpy
strcpy हे त्याचं इनबिल्ट फंक्शन आहे. त्यात आपण str2 मध्ये str1 कॉपी करणार आहोत. str1 तर त्यासाठी आपण printf नावाचं फंक्शन यूज करणार आहोत. printf मध्ये आपण घेणार आहोत कॉपी ऑफ स्ट्रिंग इज पर्सेंट. आणि स्ट्रिंगला आपण ॲड्रेस स्टोअर करताना त्याचं प्रत्येक वेळेस आपण यसने स्टोअर करतो. तर म्हणून %s /n नेक्स्ट लाईनला दाबण्यासाठी आपण /n यूज करतो. इथं डबल कोट कंप्लीट कॉमा str2. तर म्हणजे याचं आउटपुट कसं येणार आहे, आपण str2 मध्ये स्ट्रिंग 1 कॉपी केली म्हणजे स्ट्रिंग 2 काय आपली वर्ड, पण त्यामध्ये आपण स्ट्रिंग 1 कॉपी केल्यामुळे याचं आउटपुट येणार हॅलो. कारण त्यात आपण हे स्ट्रिंग 1 कॉपी केले असल्यामुळे त्याचं आउटपुट हॅलो येणार. तर हा होता पहिला टाईप. आता आपण दुसरा टाईप बघूया, स्ट्रिंग लिटरल. स्ट्रिंग लिटरल्स मध्ये आपण त्याला char str is equal to hello. तर आपण याच्यात त्याला साईज नाही दिलेली, ते त्याच्या रिक्वायरमेंट नुसार साईज अलोकेशन करणार आहे. हे होता स्ट्रिंग लिटरलचा पार्ट. तर आपण त्यातलं दुसरं फंक्शन बघणार आहोत. फंक्शन 2 घेऊया, strlen string 2 to find the length फाइंड करण्यासाठी आपण strlen फंक्शन यूज करतो. समजा आपल्याकडे क्या str नावाची एक स्ट्रिंग मध्ये आपण स्टोअर केलं char str. त्याला आपण साईज दिली 10 बाइट्स इज इक्वल टू, त्यामध्ये घेतलं आपण हॅलो घेतलं. तर आपल्याला त्याची लेंथ कॅल्क्युलेट करायची. मग त्यासाठी लेंथ आपली कशी इंटिजर मध्ये कॅल्क्युलेट होणार आहे, त्यामुळे आपण त्याला इंट नावाना लेन हे फंक्शन घेऊन टाकू. इंट लेन नावाचं फंक्शन इनिशियलाइज केलं. त्यामुळे आपण आता printf length of string is %s/n डबल कोट कंप्लीट. आपल्याला लेन फंक्शन इनिशियलाइज केलं. त्यात आपण लेन इज इक्वल टू strlen नावाचं त्यात आपण str नावाची स्ट्रिंग स्टोअर केली. तर मग आता आपण घेऊया printf मध्ये लेंथ ऑफ स्ट्रिंग इज सेमीकोलन त्याच्यात %s/n कंप्लीट. त्याच्यात आपण लेन मध्ये आपण जी लेंथ स्टोअर केली त्यात आपण लेन घ्या. तर याचं आउटपुट येणार, आउटपुट स्ट्रिंगची लेंथ किती आहे 1 2 3 4 5. तर मग त्याचं आउटपुट येणार आपल्याला 5. स्ट्रिंग लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 5. हे झालं दुसरं फंक्शन. तर आपण चला बघूया आता तिसरं फंक्शन कोणतं आहे. त्यामध्ये तिसरं फंक्शन आहे strcmp टू compare टू स्ट्रिंग. दोन स्ट्रिंग आपल्याला जर कम्पेअर करायचे असतील त्यासाठी आपण strcmp वापरू शकतो.
आपल्याकडे समजा एक स्ट्रिंग आहे कॅर str1, त्याला आपण सांगितली 10 बाईट्स इज इक्वल टू हॅलो हॅलो नावाची स्ट्रिंग घेतली आपण. त्यात दुसरी स्ट्रिंग घेतली str2, त्याला आपण सांगितली 10 बाईट्स, त्यामध्ये आपण घेतलं वर्ल्ड घेतलं. तर मग आपल्याला त्याची आता स्ट्रिंग कंपेअर करायची. कंपेअर करण्यासाठी आपण त्याला इफ strcmp, त्यामध्ये str1, str2, त्यामध्ये आपण घेणार प्रिंट both string are equal. Both string are equal. Complete. Simple. Complete. तर दुसरी कंडिशन त्यामध्ये एल्स मध्ये both string are not equal /n. समजा जर स्ट्रिंग कंपेअर झाली, कंपेअर करीन तो स्ट्रिंग पहिल्यांदा str1 आणि str2. समजा str मध्ये आता हे हॅलो आहे आणि str2 मध्ये वर्ल्ड आहे, त्याची स्ट्रिंग कंपेअर नाही, म्हणजे ही स्ट्रिंग सेम नाही आहे, त्यामुळे इथं आउटपुट येईल बोथ स्ट्रिंग आर नॉट इक्वल. पण समजा आपण जर इथं हॅलो दिलं तर ही स्ट्रिंग कंपेअर होईल, हिच्या दोन्ही व्हॅल्यू सेम असणार आहे, त्यामुळे इथं आउटपुट येईल बोथ स्ट्रिंग आर इक्वल. त्यामुळे ते या प्रकारे आपण स्ट्रिंग कंपेअर करू शकतो. आपल्याकडे चौथं फंक्शन आहे strcat, कॉनकॅट. आपल्याला टू concatenate टू स्ट्रिंग. आपल्याकडं दोन स्ट्रिंग आहे क्या str1, आपल्याला 10 बाईट्स इज इक्वल टू हॅलो. दुसरा घेतला क्या str2, त्याला साईज दिली आपण 10 बाईट्स इज इक्वल टू वर्ल्ड. मग आपल्याला कॉन्कॅनेट करायचे आहे दोन फंक्शन. मग त्याचं फंक्शन आहे strcat कॉन्कॅट str1 str2 मध्ये str1 कॉन्कॅट करायचं आहे. मग आपल्याला त्याच्यासाठी concatenate of string %s/n comma str2. त्याचं आउटपुट कसं येईल बघा. आउटपुट आहे इज इक्वल टू स्ट्रिंग 2 मध्ये आपण स्ट्रिंग 1 कॉन्कॅनेट केलंय, म्हणजे आउटपुट येईल वर्ल्ड हॅलो. आपण स्ट्रिंग 2 काय वर्ल्ड, स्ट्रिंग 2 मध्ये आपण स्ट्रिंग 1 कॉपी केली, त्यामुळे त्याचं आउटपुट येणार वर्ल्ड हॅलो. जर आपण स्ट्रिंग 1 मध्ये स्ट्रिंग 2 कॉपी केली असती तर त्याचं आउटपुट आलं असतं हॅलो वर्ल्ड. समजलं? चला आता आपण पुढचा टाईप बघूया. स्ट्रिंग रिव्हर्स strep. आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे str, त्याला साईज दिली आपण 10 बाईट्स इज इक्वल टू हॅलो नावाची स्ट्रिंग. आपल्याला त्याची स्ट्रिंग रिव्हर्स करायची, त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे,
त्यासाठी आपल्याला पहिले स्ट्रिंगमध्ये लेंथ फाइंड आउट करावं. आपल्या स्ट्रिंग रिवर्स करण्यासाठी आपल्याला पहिले त्याची लेंथ फाइंड आउट करावं लागेल. मग एस टी आपल्याला त्याचं इंटिजरमध्ये इनिशियलाइज करावं लागेल. म्हणजे इंट लेन कॉमा आय आपल्याला फॉर लूप चालवावं लागेल. त्यामुळे आय. तेव्हा आपल्याला त्याच्यासाठी फर्स्ट घेऊ आपण प्रिंटएफ मध्ये प्रिंटएफ एंटर स्ट्रिंग एंटर केली का त्याचं आपण इनपुट घेतलंय. ते इनपुट घेतल्यामुळे त्याचा ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी सी मध्ये गेट्स हे फंक्शन वापरलं जातं. आपलं स्ट्रिंग आपण प्रिंटएफ फंक्शन आहे. स्ट्रिंगमध्ये प्रिंट करण्यासाठी पुट्स हे फंक्शन वापरलं जातं आणि स्कॅनएफ आपण ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी वापरतो. तर स्ट्रिंगमध्ये गेट्स हे सुद्धा फंक्शन ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी वापरलं जातं. गेट्समध्ये मी STR त्याचा ॲड्रेस स्टोअर केला. तर मग आपण त्याला ना त्याची लेंथ फाइंड करणार आहोत. लेंथ इज इक्वल टू STR LEN त्याच्यात आपण स्ट्रिंग हे यूज केलं. मग आपण आता फॉर लूप चालू. फॉर आय इज इक्वल टू लेन -1 आणि आय ग्रेटर दॅन इक्वल टू 0. कुठं आपलं फॉर लूप कुठून चालवायचं? लेंथ -1 म्हणजे आपल्याला जी स्ट्रिंग आहे तिच्या रिव्हर्स यायचं आहे आपल्याला रिव्हर्स. म्हणून आपण त्याच्या रिव्हर्स -1 म्हणजे ओ इथं -1 -2 -3 -4 आणि -5 असे रिव्हर्स येणार. त्याच्यामुळे आपण त्याला फॉर लूप चालवलाय लेन -1. तो कुठपर्यंत? आय ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आय जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत. मग याला आय मायनस आपल्याला रिव्हर्स यायचं त्याच्यामुळं मायनस. त्यामध्ये आपण प्रिंटएफ %C STR ऑफ आय आपण आय घेतला नाही ना. आय मग तो आउटपुटपर्यंत चालवायचा आहे फॉर लूपमध्ये. आय घेतलेला आहे मग तो आय कुठपर्यंत चालन? जोपर्यंत स्ट्रिंग रिव्हर्स होत नाही म्हणजे तिची व्हॅल्यू 0 येत नाही तोपर्यंत आय चालणार आहे. मग याचं आउटपुट कसं येईल? म्हणजे OLLEH असं याचं आउटपुट म्हणजे स्ट्रिंग रिव्हर्स झालेली बघ. थँक्यू. आय होप तुम्हाला समजलं असेल आज मी जे शिकवलं ते. अजून तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर त्याच्यात अजून स्ट्रिंगचे मेथड्स आणि फंक्शन्स आहेत ते तुम्ही नेक्स्ट होमवर्क म्हणून ट्राय करू शकता. थँक्यू.